अर्जुन सायलीने पाठवलेला मेसेज वाचतो की मला त्या घरात नाही राहायचं, मी चालले कायमची. हे ऐकून सर्वांनाच जबर धक्का बसतो. तेवढ्यात अर्जुनला पोलिसांचा फोन येतो. इन्स्पेक्टर सांगतो की आम्हाला मार्केटचं सीसीटीव्ही फुटेज भेटलंय. अर्जुन त्यांना फुटेज घेऊन घरीच बोलवतो. तेव्हा पूर्णाजी खूप चिडते आणि म्हणते आता तर सिद्ध झालंय ना की ती दागिने घेऊन पळून गेलीये, हे घर सोडून गेलीये, मग तिला कशाला शोधायचं. प्रिया सुद्धा म्हणते हो, तिला शोधण्याची काहीच गरज नाहीये. अर्जुन तिच्यावर ओढून म्हणतो गप्प बसायचं, सायलीने असं काही केलेलं नाहीये आणि तिला कोण फसवण्याचा प्रयत्न करतोय ते मला माहितीये. हे ऐकून प्रिया खूप घाबरते. इकडे महिपत हा घरी पोहोचतो तेव्हा साक्षी आणि चैतन्य डिनर करून आलेले असतात. महिपत म्हणतो मला साक्षीशी बोलायचंय. चैतन्य तेथून निघून जातो. महिपत साक्षीला विचारतो काय झालं, तर साक्षी म्हणते तुम्ही चला माझ्याबरोबर, आणि ती जेथे सायलीला किडनॅप केलंय तेथे त्याला घेऊन जाते. सायलीला पाहून महिपतला जबर धक्काच बसतो आणि तो साक्षीला इशाऱ्याने विचारतो हे काय आहे. साक्षी त्याला बाहेर बोलवते. इकडे इन्स्पेक्टर सर्वांना सीसीटीव्ही फुटेज दाखवतात. त्यामध्ये सायली ही मार्केटमध्ये आलेली असते आणि बेलाची पानं घेत असते. हे पाहून सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते परंतु तिने मेसेज पाठवलाय, ती तर घर सोडून कायमची निघून गेलीये, आमचे दागिने सुद्धा गायब झालेत. परंतु अर्जुन म्हणतो असं काहीही नाहीये, सायली असं कधीच करणार नाही. प्रताप म्हणतो तुझा का विश्वास बसत नाही, ती मुलगी खोटाडी होती, पळून गेलीये. प्रिया सुद्धा हेच म्हणते. अर्जुन म्हणतो माझा विश्वास नाहीये, तुम्ही काही म्हटलं तरी सायली असं कधीही करणार नाही. तेव्हा अर्जुन हा इन्स्पेक्टरला म्हणतो त्यांना काही वाटलं तरी सुद्धा आपण सायलीला शोधायलाच हवं. प्रिया ही लगेच बदलून पडते आणि म्हणते की सायली असं करणं शक्य नाही. आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय तर आपण तिला शोधायला हवं. हे ऐकून कल्पना खूप चिडते आणि म्हणते तुला सगळे गैरसमज सायलीबद्दलच होतात का, त्यामुळे अस्मितालाही खूप राग येतो. रविराज हा तन्वीला फोन करून म्हणतो तुला कितीदा सांगितलंय सुभेदारांच्या घरी जायचं नाही, तर तन्वी त्याला सांगते की सायली गायब झालीये. हे ऐकून रविराजला मोठा धक्काच बसतो. तो नागराजला याबद्दल सांगतो तर नागराज विचार करतो हे नक्कीच महिपत साक्षीने केलं असेल आणि तो त्यांना भेटायला जातो. इकडे साक्षी ही महिपतला झालेला सगळा प्रकार सांगते की संतोषने काय केलं, पेनड्राईव्ह दिला, मगच मी त्या सायलीला किडनॅप केलं. तेव्हा महिपत चिडून म्हणतो किडनॅप कशाला केलं, तिचा खून करायचा ना. साक्षी म्हणते मला हे खून करणं नाही आवडत, आधी चुकून माझ्याकडून खून झालाय, आता मला ते नव्हतं करायचं म्हणून मी तिला किडनॅप केलंय. तेवढ्यात तेथे अर्जुन येतो. अर्जुनला पाहून महिपत आणि साक्षी खूप घाबरतात. अर्जुन हा महिपतला म्हणतो मला माहितीये तुम्हीच सायलीला किडनॅप केलंय, तुम्ही सायलीला परत द्या मला, मी ती आश्रमची केस सोडून देईल, साक्षी सुद्धा वाचेल, तिच्याबद्दल मी कोणतेही पुरावे देणार नाही, ती खुनाच्या आरोपातून सटकेल. तर महिपत म्हणतो अर्जुन साहेब मी असं काहीच केलेलं नाहीये. अर्जुन खूप चिडतो आणि चक्क टीपॉयची काच फोडतो आणि म्हणतो आता तुझी वेळ संपली, मी तुला नाही सोडणार. चैतन्य अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतो तू चुकीच्या माणसांवर संशय घेतोय. तर अर्जुन म्हणतो जेव्हा तुला यांचं सत्य कळेल ना तेव्हाच तुला तुझी चूक समजेल. अर्जुन हा घरी जाऊ लागतो. तेवढ्यात त्याला सायलीचा आवाज येतो. तो दरवाजा उघडणार इतक्यात पोलीस इन्स्पेक्टर त्याला फोन करतो आणि अर्जुन तेथून निघून जातो. इकडे नागराज हा महिपतला फोन करतो. तर घरी सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. कल्पना काही खायला प्यायला नकार देते, परंतु प्रिया मात्र तिच्याशी खूप गोड बोलते. सायलीची शपथ देऊन तिला जेवण करून घेण्यास सांगते. अर्जुन इन्स्पेक्टरला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो आणि सीसीटीव्ही फुटेज पाहायचं म्हणतो, परंतु डॉक्टर त्यासाठी नकार देतात आणि लेखी परमिशन मागतात. अर्जुन खूप चिडतो आणि सायलीचा फोटो दाखवून म्हणतो माझी बायको हरवलीये आणि तुम्ही हे काय परमिशनचं बोलताय. तेवढ्यात एक नर्स सायलीला ओळखते. तर इकडे अस्मिता प्रियावर खूप चिडलेली असते. तू मला तोंडावर पाडलं म्हणून ती प्रियावर ओरडते. इकडे नागराज हा महिपत आणि साक्षीला म्हणतो तुम्ही दोघे या प्रकरणात चांगलेच अडकणार आहात. तर सायलीला अर्जुनचा भास होत असतो. नर्स ही अर्जुनला सांगते की या मॅडम येथे एका मुलीला घेऊन आल्या होत्या, ती अनोळखी मुलगी होती, त्या खूप चांगल्या आहेत आणि ती संतोषची मुलगी होती असंही सांगते. अर्जुन आणि इन्स्पेक्टर लगेच संतोषच्या घरी यायला निघतात. हे दोघे संतोषच्या घरी पोहोचतात तर तेथे कुणीही नसतं. त्यामुळे या दोघांनाही तिची खूप काळजी वाटू लागते. इन्स्पेक्टरला सायलीच्या शेवटच्या लोकेशनचा पत्ता मिळतो आणि हे दोघे तिकडे जायला निघतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुनला सायली भेटणार आणि तो गुंडांची धुलाई करून तिला वाचवेल.
त्यामुळे सायली अर्जुनला घट्ट मिठी मारेल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.